दापोली तालुक्यातल्या उंबरशेत पाठोपाठ आता प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला कवडोलीतल्या ग्रामस्थांनी विरोध केलाय। आशापुरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं कवडोलीमध्ये बॉक्साईट उत्खननाची परवानगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे मागितली होती। यासाठी आज केळशी गावामध्ये एक जनसुनावणी घेण्यात आली। या जनसुनावणीमध्ये आशापुरा कंपनी विरोधातला पाढाच इथल्या ग्रामस्थांनी वाचला आणि आक्रमक भूमिका घेत जीव गेला तरी चालेल पण बॉक्साईट खाणी आमच्याकडे नको अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेतली। तसंच उंबरशेत इथल्या खाण आणि कवडोली इथल्या प्रस्तावित खाणींची पाहणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी केली आणि त्यांनी प्रदूषण नियंत्रक मंडळाची चांगलीच कानउघडणी केली। केळशी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांनी। आशापुरा माईन केम प्रायव्हेट लिमिटेडनं एक प्रस्ताव दिला होता की कवडोलीमध्ये आम्हाला बॉक्साईट उत्खनन करण्यासाठी द्यावं। या प्रस्तावित प्रकल्पाला इथल्या ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय। त्याचबरोबर आपल्यासोबत काही या खाण व्यवसायाला विरोध करणारे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आहेत। नेमकी तुमची भूमिका आता काय राहणार आहे? खाण व्यवसाय जर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला तर नेमकी तुमची भूमिका काय? आज जी जनसुनावणी ह्या आशापुरा माईन केमसाठी बोलवण्यात आली होती ती 2 लाख मेट्रिक टन वाढीव उत्खननासाठीची होती। याला सर्व लोकांनी आम्ही एकत्र विरोध केला आहे। ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जिथे ते आज खाण व्यवसाय चालू आहे आशापुरा माईन केम कंपनीचा, याच्या अन्यायाविरोधात त्यांच्या बेकायदेशीर कामांच्या विरोधात 26 जानेवारीपासून एक अमरण उपोषणाचं एक आंदोलन झालं। G24 तासाने त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी दिली होती आणि त्याच्यानंतर हे आंदोलन खऱ्या अर्थाने यशस्वी झालं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही एकच भूमिका घेतलेली आहे की कंपनी 2005 सालपासून आज तागायत पूर्णपणे ज्या काही नियम आणि अटी शर्ती पाळलेल्या नाहीत एन्व्हायरमेंट ऑफ मिनिस्ट्रीच्या, तर याला आमचा असलेला जो विरोध आहे तो विरोध आणि त्यांच्या बेकायदेशीर कामांना असलेले कायदेशीर काम केलेलं नाही, त्यामुळे आमचा ह्या कंपनीला आणि ह्या बेकायदेशीर कृत्यांना विरोध आहे आणि तो आम्ही आज ठामपणाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांसमोर नोंदवला। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन आमच्या असलेल्या तक्रारी ह्या प्रत्यक्ष येऊन साईटवरती बघितल्या। त्यामुळे खऱ्या अर्थाने आज याला वाचा फुटली असं म्हणायला आंदोलनाला हरकत नाही। जबरदस्तीने जर लादला तर आमची एकच राहणारा विरोध की आम्ही सरळ आत्महत्या करणार। आज 160 कुटुंब घेऊन तिथं आम्ही आत्महत्या करणार आणि सगळं एकमुखी अगदी तिथं ठराव केलेलाच आहे। त्याच्यामुळे आम्हाला ही मायनिंग ह्या गावामध्ये नको आहे असा आमचा सर्वांचा विरोधच आहे। केळशी पंचक्रोशीमध्येच मायनिंग नको आहे अशी जाहीर भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली। त्यामुळे आता जिल्हाधिकारी आणि पर्यावरण खात्याचे अधिकारी नेमके काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, केळशी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।